जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणली. 2 लाखापर्यंत कर्जमाफी योजना आम्ही देऊ असं महाराष्ट्र सरकारने सांगितलं. आता या संबंधित पहिली यादी देखील प्रकाशित केली, पण या यादीमध्ये काही मयत शेतकऱ्यांची नावे आली. आता मयत शेतकऱ्यांची केवायसी कशी करणार? तर तुम्हाला मयत शेतकऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र, मयत शेतकऱ्याचं असलेलं कर्ज खातं आणि सेव्हिंग खातं हे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवावं लागेल. तसेच मयत शेतकऱ्याचं असलेलं वारसदार त्याचं बँक खातं, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक पासपोर्ट फोटो तुम्हाला बँकेमध्ये जमा करावा लागेल. त्यानंतरच पुढील प्रक्रिया या संबंधित बँक करेल आणि मयत शेतकऱ्याची केवायसी करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन म्हणून काही पर्याय देईल. मयत शेतकऱ्याची केवायसी करत असताना वारसदाराने शहानिशा करून मयत शेतकऱ्याची केवायसी करावी. कारण जर एकदा केवायसी झाली तर त्यानंतर तुम्हाला काहीही पर्याय नसेल की तुम्ही परत मयत शेतकऱ्याची केवायसी करू शकाल.